तब्बल 7 वेळा अजित पवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून जात होते। बारामती हा त्यांचा मतदारसंघ होता। या मतदारसंघावर अजित पवार यांची प्रचंड पकड होती। 2024च्या निवडणुकीत पहिल्यांदाच अजित पवार यांनी या मतदारसंघामध्ये आपल्याच कुटुंबातील एका व्यक्तीसोबत लढत केली। त्यांचे पुतणे त्यांच्या विरोधामध्ये उभे होते, त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। ही लढत अजित पवार यांनी लिलया जिंकली। त्यानंतर ते पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचं बरंचसं केडर, बरेचसे महत्त्वाचे नेते हे अजित पवारांसोबतच गेले होते। 2023 मध्ये ते अजित पवारांसोबतच होते। पुन्हा एकदा अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले। 2024च्या निवडणुकांनंतर मात्र दोनही राष्ट्रवादींमधली दरी काहीशी मिटायला लागली होती। या नेत्यांच्या भेटी वारंवार व्हायला लागल्या होत्या। शरद पवार आणि अजित पवार त्यांच्यामध्ये चर्चाही होत होत्या। शरद पवार यांच्याबाबत बोलताना कुठलीही कटुता अजित पवार यांच्या वक्तव्यांमध्ये दिसत नव्हती आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या होत्या। असं असताना अजित पवार यांचा अपघाती मृत्यू होणं हे सगळ्यांसाठी प्रचंड धक्कादायक आहे। अगदी आत्ता जरी बघितलं तरीही अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये कुठेही वेगळे दिसत नाहीयेत। सगळे कार्यकर्ते, सगळे नेते हे एकत्र आहेत। फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षाचे महत्त्वाचे नेते सध्या बारामतीमध्ये उपस्थित आहेत। कारण अजित पवार यांचं व्यक्तिमत्व हे एका पक्षापुरतं, राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं मर्यादित कधीच नव्हतं। अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जात होते। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र व्यापी म्हणून ओळख मिळालेले जे काही मोजके नेते महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये अजित पवार यांचं नाव हे अगदी वरच्या पातळीवर होतं।